अभय जगताप हे नव्या पिढीचे सक्षम नेतृत्व. जयंत पाटील यांचा विश्वास. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की महाविकास आघाडीने या निवडणुकीत सक्षम, सुशिक्षित आणि नव्या पिढीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला उमेदवार दिलेला आहे. अभयसिंह जगताप यांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांनी दिवंगत बाळासाहेब देसाई आणि लक्ष्मण तात्या पाटील यांच्या राजकीय वर्षाचा उल्लेख करत त्यांच्या विचारानुसार निर्णय घेण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना केलं आहे. सध्या मंत्रिपदाच्या मर्यादांमुळे काही नेत्यांना उघड भूमिका घेणे शक्य नसल्याचं सांगत त्यांनी संबंधित नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या भावना मतदानातून व्यक्त कराव्यात असं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांच्या समर्थकांनी स्वाभिमान आणि स्थानिक राजकारणातील घडामोडी लक्षात घेऊन मतदानाचा निर्णय घ्यावा असं म्हटलंय. मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी केवळ मतदारांपर्यंत आपली भूमिका पोचवत आहे. आमची पद्धत आणि संस्कृती मसल किंवा मनी पॉवर वापरण्याची नाही. आम्ही केवळ मुद्द्यांवर आणि जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पत्रकारांनी निवडणुकीतील वास्तव जनतेसमोर आणावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. एक चांगला, सक्षम आणि सुशिक्षित आणि नव्या पिढीचं देखील नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेला आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हा मला खात्री आहे की अतिशय चांगला आहे. आज सत्कृतदर्शनी कागदावर आमची संख्या कमी आहे, पण स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करत आहेत त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की ह्या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल. मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळं त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्याबद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला. एवढी माझी काही तशी अपेक्षा नाही आहे, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केलं. लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे. पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाही आहे. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहावं. आमच्या पक्षात होते ते घड्याळावर उभे राहिले, तेही तिकडून आज सदस्य झाले. त्या सगळ्यांनीच याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे की सातारा जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का. आणि आता राहिला प्रश्न सातारच्या दोन राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असं माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहीत. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना
फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता. त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायच्या. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला. सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावं असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल, मनी, पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय. आम्ही आमची तशी काही तुम्ही म्हणताय तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही आणि सवयी नाही. त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा. कारण का आम्ही ऍक्सेस 12-13 तारखेला हे ऍक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहित नाही. तुम्ही शेवटपर्यंत ऍक्सेस करू शकता. म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.